या ठिकाणी पवन कल्याण अगदी शेजारी आपले आहेत. आपण पाहतोय देवेंद्र कोटे सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा सोबत आहेत. काय क्रेज विचारा हो ताई, काय कशासाठी आलात? पवन कल्याण बघितलं. काय सांगते? मला लय आवडते ते हिरो. काय भारी करते, लय छान करते. काय बघितलं का? खूप सुंदर वाटलंय, समाधान झालं. दिसले का? एकदम एक नंबर दिसले. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. मी आता आहे शांती चौकामध्ये आणि आपण ही गर्दी पाहतोय. पवन कल्याण यांना पाहण्यासाठी जमलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारासाठी पवन कल्याण सोलापुरात आलेले आहेत. प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. गेल्या तास दीड तासापासून ही गर्दी जमलेली आहे आणि त्याचं वेट करतायत, सगळेजण वाट पाहतायत. लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येते. या ठिकाणी लोकांच्या हातामध्ये जे मोबाईल आहे त्याच्यातून ते शूट करण्याचा प्रयत्न करतात. पवन कल्याण यांचं आगमन झालं असं वाटतंय. गर्दीमध्ये प्रत्यक्ष दिसत नाही येते, पण ते आत्ता समोर जे काही गाडी आहे त्याच्यामध्ये बसतील किंवा लोकांना दिसतील असं वाटतं. या ठिकाणी आपण पाहतोय महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे या ठिकाणी आहेत. लोकांसोबत अतिशय उत्साही वातावरणात ते सहभागी झालेले आहेत रॅलीमध्ये. या ठिकाणी पवन कल्याण यांचा रोड शो होणार आहे. लोकांमध्ये प्रचंड क्रेज दिसून येते. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मोठे अभिनेते आहेत, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या ठिकाणी हजारोंची गर्दी जमलेली आहे. पवन कल्याण यांचं सोलापुरात आगमन होत आहे. आता ते प्रत्यक्ष अजून आम्हाला तर दिसलेले नाही आहेत, पण आले असण्याची शक्यता आहे. बघूया ते आलेले आहेत का किंवा काय. प्रचंड जोश लोकांमध्ये दिसून येतो. या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे. समोर आपण पाहतोय महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे या ठिकाणी गाडीवर उभे आहेत आणि त्यांचं ते वाट पाहतायत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतंय? काय चांगलं आहे. चांगलं आहे. बरं बरं बरं. लोक म्हणाले चांगलं झालं म्हणाले. कशासाठी आलो? पवन कल्याणसाठी बघण्यासाठी आलो होता. बघण्यासाठी आलेत. आता दिसले नाहीत. आत्ताच आगमन झालंय पवन कल्याण. हो ताई, कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. आहे का क्रेज पवन कल्याणचं? हो आहे. यावेळेला मतदान कोणाला असणार आहे? पवन कल्याण. काय नाव आहे तुमचं? बीजेपी. ओनली बीजेपी. पवन कल्याण यांचं आगमन झालं आहे असं वाटतंय. आता ते आलेत का? कारमध्ये आलेले आहेत असं म्हणणं आहे. लोक अतिशय उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पवन कल्याण यांचं आगमन झालेलं आहे आणि आता ते दिसलेले आहेत कॅमेऱ्यामध्ये. येस, हळू हळू पडसाल. हळू. लोक टाळ्या शिट्ट्या, अतिशय जल्लोष. हजारोंची गर्दी या ठिकाणी आहे. जवळ जाऊन काही चित्रित करता येणार नाहीये, पण जेवढं दिसतं तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पवन कल्याण यांना पाहण्यासाठी जमलेली जी काही गर्दी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय. महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारासाठी पवन कल्याण यांचं आगमन झालेलं आहे. हजारोंची गर्दी या ठिकाणी दिसून येते पवन कल्याण यांना पाहण्यासाठी. आता ही गर्दी पुढे जाईल त्यांच्या रोड शो सोबत. थोडंसं जवळ जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. फुलांची उधळण त्यांच्यावर केली जाते. पवन कल्याण यांचं सोलापुरात आगमन झालेलं आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. रोड शोला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. एका चाहत्याने त्यांना ही प्रतिमा भेट दिलेली. अखेर बराच वेळ तो थांबून होता त्यांना भेट देण्यासाठी. काय क्रेज आहे? पवन कल्याणचं पोस्टर. उत्साह आहे लोकांमध्ये. पवन कल्याणांचं स्वागत सुद्धा केलं जाते देवेंद्र कोटे यांच्या वतीनं. रोड शोला सुरुवात झालेली आहे. काय कसं वाटतंय? चांगला वाटतंय आम्हाला. तर कशासाठी? आम्हाला भाजपचं सरकार चांगलं आहे. आम्हाला चांगलं वाटतंय. एवढं काय म्हणता? हिंदुत्वादीमुळे आता बीजेपीचा आमचा सोलापूरच्या 4ही सीट बसणार करा. अक्कलकोट स्वतंत्र कल्याण शेट्टी, सोबत देवेंद्र कोटे, विजयकुमार देशमुख, मला सुभाष बाबू 4ही सीट बसणार. लोकांमध्ये उत्साह दिसून येतोय. 4ही सीट बसतील असं पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमलेली आहे. या ठिकाणी पवन कल्याण अगदी शेजारी आपले आहेत. आपण पाहतोय देवेंद्र कोटे सोबत आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा सोबत आहेत. पवन कल्याण यांचं सोलापुरात आगमन झालेलं आहे. प्रचंड गर्दी आहे त्यांना पाहण्यासाठी. पॉवर स्टार
प्रचंड गर्दी आहे. काय क्रेज विचारा हो ताई, काय कशासाठी आलात? पवन कल्याण बघितलं बघितलं. मतदान कोणाला बघा? भाजपला. कशामुळे? पवन कल्याण आले आणि सगळे आले म्हणून. तू काय सांगते? मला लय आवडते ते हिरो. भारी करते, लय छान करते. तुमचं काय नाव? सोनाली पाकले. बघायला आलात का जाता जाता थांबला तर? नाही बघायला आलोय त्यांना नाटक ह्यांना. कुठे राहता? मल्लिकार्जुन नगर. बरं यावेळेला मतदान कोणाला मग? कमळाला. कमळाला. कशामुळं? आपल्या मोदी सरकारांनी सर्वांसाठी सगळे प्रोसिजर त्यांनी आणून दिलेलं आहेत आणि अर्ध तिकीट पण केलेलं आहे. एसटी लाडकी बहीण, लाडक्या बहिणीसाठी सुद्धा त्यांनी 1500 होता आता 2100 वर केलेलं आहे. शिक्षणासाठी मुलींना सुद्धा शिक्षण फ्री मध्ये केलेलं आहे. दवाखान्यासाठी हॉस्पिटल सुद्धा. दीदी काय कसं वाटतंय? बघितली का? हा बघितलं. दिसले का जवळ? दिसलेत. हो काय म्हणता, कसं वाटतंय? चांगला वाटतं. बघितलं जवळ ना? काय बघितलं काय म्हणजे येतात का नाही? लोकं म्हणालते, येतात का नाही म्हणालते? येईल मोदीच येईल. नाही पवन कल्याण येतात का नाही? येते आले की हो. आले खुश आहेत लोक. भरपूर खुश एकदम. 100% कोण? देवेंद्र कोटे निवडून येते हा 100% 100%. लोक देवेंद्र कोटेंवर फिदा झालेत. काका काय म्हणतात बघू. हो काका काय बोला? पवन कल्याण आले तर आम्हाला समाधान वाटलं. तुमच्यामध्ये उत्सुकता होती. होती. या वेळेला काय? बीजेपी कशामुळं? शिवरली. पवन कल्याणमुळं. पवन कल्याणमुळं आणि नरेंद्र मोदीमुळं सगळ्यामुळं. नरेंद्र मोदी पवन देवाभाऊमुळे बीजेपी बसणार 100% महाराष्ट्रात. चांगला देवाभाऊ. लोक खुश आहेत. काय बघितलं का? खूप सुंदर वाटलं, समाधान झालं. दिसले का? एकदम एक नंबर दिसले. तुम्हाला दिसले का? हे बघा, दिसले ना. बघितलं? कोण आहे? पवन कल्याण. माहिती आहे तुला? माहिती आहे सगळ्या. हे दीदी बघितली? हा बघितली? दिसले? सगळेजण बघायला लागलेत. छोटू हे छोटू काय रे बाळा तुझं नाव? ईश्वर. कोण आलंय? पवन कल्याण. मग कसे आला तू गर्दीमध्ये एवढ्या? बघण्यासाठी आलो. कोणाला? पवन कल्याण. दिसलं का? हो. काय कसं करायला? हाय. छान वाटलं तुला? हो. येस. खुश आहे तू? हो. ओके. थांबा. काय नाव आहे? मी इंदिरा व्यंकटेश कट्टा. कोणाला बघितलं? पवन कल्याण. दिसला? दिसला. तुम्हाला दिसला? हो कसं दिसलंय. वाटलं? बरं वाटलं, त्यांना बघायची इच्छा होती, बघितलं आम्ही. किती छान वाटतंय. यावेळेला काय मतदान कोणाला आहे? आम्हाला मोदी सरकार. खुश आहेत सगळे. मोदी सरकार यायला पाहिजे. कशामुळे? यायलाच पाहिजे. मोदी चांगलं आहे. मोदी आलं तर बीजेपी. धन्यवाद. माधुरी जक्का. कोणाला बघितलं? पवन कल्याण. पवन कसं स्टार. वाटलं? छान वाटलं, खूप आनंद झाला. बरं काय इच्छा होती तुमची? काही नाही, लाईव्ह बघायची इच्छा होते, पूर्ण झाले. बरं मग यावेळेला काय मतदान यावेळेस असं? काही नाही, भाजपच येणार आहे. कशामुळं? हा कशामुळे येणार आहे? मोदीमुळे वर. Yes, सगळं मोदींची नावं घ्यायला लागलेत, बाकी काही नाही आहे. कार्यकर्ते उत्साही निघालेत. कुठं निघालो? झालं का भेट? नाही झालं नाही हा झालं. बघितलं? दिसले? दिसलंय ना. हार घातले आम्ही. हार घातलेत पण. आत्ता माझ्यासोबत काही तरुण आहेत, पवन कल्याणला बघण्यासाठी आले होते. कसं वाटतंय? पवन काय नाव कल्याण. सिद्धाराम केंगणाळकर बोलतोय. बोला की. पवन कल्याणला बघून मी पहिल्या वेळा ते एकतर हिंदुत्वाचे खूप मोठं कार्य करत आहेत आणि तेलंगणात सध्याला त्यांचं फॅन फॉलो भरपूर आहेत आणि ते फिल्म स्टारसुद्धा आहेत आणि सोलापुरात पाहता त्यांचं क्रेज इतकं आहे असं वाटलं नव्हतं आणि मध्यला देवेंद्र कोटे हा निश्चितच निवडून येतील असं मी विश्वास करतो. बरोबर. हा क्रेज बघून विरोधकांच्या तर पूर्ण हे झालेलं आहे. खूप पब्लिक आहे. अवघड आहे म्हणा लागलेत सगळे. हे नाही, अवघड नाही. फुल फॉर्म मध्ये अवघड आहे. विरोधकांचा अवघड आहे. सध्याला जय श्रीराम आणि जय मार्कंडेय. वन साइड देवेंद्र कोटे. वन साइड देवेंद्र कोटे. प्रचंड गर्दी ना भूतो ना भविष्यात. इतकी मोठी प्रचंड गर्दी, इतके विरोधकांचा अवघड आहे सध्या. जय श्रीराम जय मार्कंडेय जय सिद्धेश्वर. सांगा नाव का? तेजश्री. कशासाठी आलो? बघायला आलो. कोणाला? पवन कल्याण. दिसलं का? हो. कसं वाटतंय? चांगलं वाटलं. काय मग यावेळेला? यावेळेला कशासाठी आलेत त्यांनी? मतदान. कोणासाठी? मोदी. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।